नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता हा आता लवकरच वितरित होणार आहे। यासाठी आज राज्य शासनाकडून जी.आर. काढून 410 कोटी अनुसूचित जाती जमातीसाठी आणि इतर जातीसाठी उद्या जी.आर. काढून निधी मंजूर करण्यात येणार आहे। आजचा हा जी.आर. शासनाने काढून ऑक्टोबरचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे। तत्पूर्वी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-KYC करणे अनिवार्य केले आहे। ज्या लाडक्या बहिणींनी KYC केले नाही त्यांना लवकरात लवकर ई-KYC करावे। लाडकी बहीण योजनेत KYC केले नाही तर तुम्हाला योजनेचा पुढचा हप्ता मिळणार नाही, हे लक्षात ठेवावे। यासाठी सरकारने मुदत दिली असून तुम्हाला 2 महिन्यात KYC करायची आहे। दरम्यान आता KYC बाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। सरकारने योजनेत KYC करण्यास लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना ई-KYC करताना अनेक अडचणी समोर येत आहेत। ई-KYC तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे। यासाठी पोर्टल देखील सुरू केले आहे। दरम्यान OTP येत नाही, यामुळे ई-KYC पूर्ण होऊ शकत नाही। यामुळे महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाले होते, पण आता वाढीव तारीख देऊन ई-KYC ही केली जाणार आहे। ती तारीख म्हणजे 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला ई-KYC आता करावे लागणार आहे। त्यानंतर कुठलीही मुदत वाढ देण्यात येणार नाही। 18 नोव्हेंबरपर्यंत ज्या लाडक्या बहिणीने ई-KYC केलेले नाही अशा लाडक्या बहिणींना पुढील येणारा म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता हा मिळणार नाही। त्यामुळे 18 नोव्हेंबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी ई-KYC करून घ्यावी। OTP येत नसल्याने अथवा सर्व्हर व्यवस्थित चालू होत नसल्याने आणि पोर्टलचे इतरही बरेच प्रॉब्लेम असल्यामुळे लाडक्या बहिणींना ई-KYC करताना थोडी अडचण येत होती, पण आता यात राज्य शासनाकडून या पोर्टलमध्ये सुधारणा केली असून लवकरच ई-KYC करून घ्यावे असे आवाहन करण्यात आलेले आहे। येणारा हप्ता हा 5 तारखेच्या आत येऊ शकतो। त्यामुळे आज जरी जी.आर. निघाला असला तरी तो लगेच उद्या तुमच्या खात्यावर येणार नाही, कारण आणखी थोड्या निधीची आवश्यकता असून 410 कोटीमध्ये सर्व लाडक्या बहिणी ह्या होत नाहीत। त्यामुळे राज्य शासनाकडून आज उद्या आणखी एक जी.आर. काढून उर्वरित निधी मंजूर केला जाईल आणि 5 तारखेपर्यंत या लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा केला जाईल। धन्यवाद।